आणि आता जाऊयात क्रिकेटच्या मैदानात. इंग्लंडमधल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्र पुन्हा एकदा मिळवायची तर अनिल कुंबळेसमोर मुख्य आव्हान असेल ते वीरेंद्र सेहवागचं. भारताचा हा धडाकेबाज सलामीवीर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीचा मान राखून मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत दाखल झाला. भारतीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळेची मुदत चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपते, पण त्याला नवीन प्रशिक्षकाच्या निवड प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी आहे. त्यामुळे अनिल कुंबळेसह वीरेंद्र सेहवाग, ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर टॉम मोडी, इंग्लंडचे रिचर्ड पायबस यांच्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठीची मोठी चुरस रंगणार आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज डोड्डा गणेश आणि भारताच्या 2007 सालच्या T20 विश्वचषक विजेत्या संघाचा प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनाही मुख्य प्रशिक्षक पदासाठी त्यांनी या सगळ्यांनीच अर्ज दाखल केले.